पुण्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, पीडितेला न्याय मिळण्यासाठी मूक मोर्चा, आरोपीला फाशी देण्याची मागणी. रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर, खरात प्रकरणात एसआयटी कडून चौकशी, चाकणकरांसोबत महिला वकीलही उपस्थित. एसआयटी चौकशीला पूर्णपणे सहकार्यही करणार. एसआयटी चौकशीआधी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा नंबर दुसरा, काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका. विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट, शाईफेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला शरद पवारांचा पुणे पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना फोन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांच्या अडचणीत वाढ, महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप, पीडितेनं पोलीस आयुक्तांकडे केली होती तक्रार. बीएमसीच्या नालेसफाईचा रियालिटी चेक, कांदिवली आणि बोरिवलीमध्ये गाळ जैसे थेच, डेब्रिज देखील नाल्यामध्ये टाकलं जात असल्याचं समोर. मुंबईतील पर्यटक स्थळांवर सुरक्षेत वाढ, बोटीत बसताना लाईफ जॅकेट घालणं अनिवार्य, जबलपूर क्रूज दुर्घटनेनंतर दक्षता. कांद्याला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना पाठवला 1 रुपया, 12 क्विंटल कांदा विकला, हातात उरली फक्त वेदना. आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका, शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल. माहीममधील दागिनावाला इमारत धोकादायक, रहिवाशांच्या जीवास धोका, पत्र देऊनही मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष, रहिवाशांचा आरोप. नागपुरातील पर्यावरणप्रेमी आक्रमक, ऑरेंज सिटी स्ट्रीटसाठी झाडं तोडण्यास विरोध, पोस्टर झळकावत पर्यावरणप्रेमींकडून वृक्षतोडीचा निषेध. आजपासून तामिळनाडूत विजय पर्व, जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, 9 आमदारांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. विजय शपथ घेताना आई वडील भाऊक, विजय यांच्या शपथविधी वेळेस आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला तुफान गर्दी, सर्वसामान्य तामिळींसह सेलिब्रिटींचीही हजेरी, अभिनेत्री तृष्णा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. योगींच्या मंत्रिमंडळामध्ये 8 नवीन मंत्री, भूपेंद्र चौधरी, मनोज पांडे, सुरेंद्रसिंह दिलेर, सोमेंद्र तोमर यांना संधी, कैलास राजपूत, कृष्ण पासवान, अजित पाल आणि हंसराज विश्वकर्मा यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. हिमंता बिश्वा शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री, जे पी नड्डा यांच्याकडून घोषणा, 12 मे रोजी पार पडणार शपथविधी. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा, गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता, भाजपा मुख्यालय, सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली. गोंदियात ओबीसी समाजाचा जनगणनेवर बहिष्कार, ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे विरोध. गाढ झोपेत असलेल्या शेतकरी दाम्पत्यावर अज्ञातांकडून ऍसिड हल्ला, येवला तालुक्यातील देवळाणे येथील घटना, ऍसिड हल्ल्यात पती पत्नी गंभीर जखमी. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, संभाजीनगरमध्ये महिला अत्याचाराच्या 3 घटना, विविध पोलीस ठाण्यात 3 अत्याचार आणि 1 विनयभंगाचा गुन्हा दाखल. गोंदियामध्ये गॅस बुकिंगसाठी लांब रांगा, आमगावात इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी. भोरच्या बनेश्वर मंदिर परिसरात भाविकांवर मधमाशांचा हल्ला, 150हून अधिक भाविकांना मधमाशांचा चावा, प्रशासनाविरोधात संताप. हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात, पुढील काही दिवसच घेता येणार हापूसची चव, बाजारात आवक वाढली.